नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल T20 क्रिकेट स्पर्धेत सामनावीर संदीप कंसे 27 धावा व संतोष पंधारे 34 धावा यांच्यासह दमदार फलंदाजीमुळे लीलावती हॉस्पिटलने बलाढ्य KDA हॉस्पिटल नवी मुंबई संघाचा 5 विकेटने पराभव केला आणि सनसनाटी विजयासह सलामीची लढत जिंकली। शतकवीर नितीन कांबळेने KDA हॉस्पिटलचा पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। दुसऱ्या सामन्यात JJ हॉस्पिटलने बॉम्बे हॉस्पिटल संघावर 8 विकेटने धडाकेबाज विजय मिळवला। दादर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळे सर यांनी या क्रिकेट स्पर्धेत भेट देत दोन्ही टीमच्या खेळाडूंसह कर्णधारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी ते नेमके काय म्हणाले ते पाहूया। आमचे मित्र अश्विनी कुमार मोरे यांनी आमचे वडिलांच्या प्रित्यर्थ म्हणजे आत्माराम मोरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने एक वेगळी संकल्पना काढून गेल्या 11 वर्षापासून मुंबई शहरातील विविध हॉस्पिटल्स त्यांची इंटर हॉस्पिटल टूर्नामेंट, त्याच्यात डॉक्टर्स आहेत, पॅरामेडिकल फील्डमध्ये काम करणारे आहेत खेळाडू। त्याच्यामुळे हे एक आगळी वेगळी श्रद्धांजली की ज्यांनी क्रीडा पत्रकारितेमध्ये एक नवीन मानदंड स्थापन केला असे स्वर्गीय आत्माराम मोरे यांचे ते चिरंजीव आहेत आणि त्यांनी क्रीडा क्षेत्राला खास करून प्रिंट मीडियामध्ये जे स्थान दिलं त्यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही। तर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे जे क्रिकेट टुर्नामेंट गेले सलग 11 वर्षापासून, ते पण सीझन बॉलवर टुर्नामेंट सगळेच घेतात जनरली, परंतु सीझन बॉलवर टुर्नामेंट घेणं आणि एवढं आखीव आयोजन करणं त्याच्याबद्दल मी अश्विनी कुमार मोरे यांना खूप खूप धन्यवाद देतो व स्पर्धा ह्या शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतील अशी अपेक्षा करूया। तसेच मला येथे बोलवलं, माझा सन्मान केला तर मी त्यांचे वैयक्तिकरित्या ऋणी आहे। मुंबई पोलिसांतर्फे त्यांच्या क्रिकेट टुर्नामेंटला हार्दिक शुभेच्छा। तसेच माननीय नेते आपल्या रत्नागिरीचे गोलाबडे व आपले एअरपोर्ट युनियनचे संजय कदम हे आलेले आहेत, त्यांची या निमित्ताने ओळख झाली। सर्वांचे खूप खूप आभारी आहेत, धन्यवाद। व या टुर्नामेंटमध्ये खेळणाऱ्या सर्व टीम्सला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा व आत्ता जी टीम खेळते जी पहिली मॅच आहे टुर्नामेंटची उद्घाटनानंतर त्यांना पण खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद।